मला माफ कर, अगदी चुकून झालं. अजयराव, जे झालं ते अतिशय वाईट झालं, अतिशय वाईट झालं. आणि तुमच्या या सगळ्या दुःखात मी पूर्णतः सामील आहे. अगदी मनापासून सांगतो, दुश्मनासोबतही असं घडू नये, असं घडलंय. तरी बरं मी लवकर वेळेवर पोहोचलो. पोलिसांनी आणखी माहिती, पोलीस ते घडायचं ते घडून गेलं. पण सांगा, बंदूक आणि तलवारी घेऊन तुम्ही कुठे नाही खरा अडकवलंय मला याच्यात. रस्त्याला प्लॅन केली गेली होती माझ्या गाडी. कुणी उत्तर शोधावं लागतं, मला विचार करावा लागतं. शोधलं की सापडतं ना उत्तर. म्हणून कुणी सत्यजित मुधोळकर. त्याच कारस्थान मी अनुराधाला ट्रेस केलं हे कळलं असेल ना त्याला. म्हणून माझा काटा काढण्यासाठी आज सापळा रचला. खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. I'm not gonna spare him. He's going to suffer. He's going to suffer like hell, I tell you. सिद्ध पुरुष, इंग्रजीमध्ये बोलल्याने वेदना कमी होत नाही, वाढतात. तांबडे बाबा नेहमी म्हणतात, वेदना असे दलदली समान, पाय जेवढे मारावे वेदना उंचावते. तर तुम्ही जेवढे जास्त उत्तेजित व्हाल तेवढी वेदना वाढेल. तेव्हा शांतपणे घ्या, शांतपणे. शांत राहा. तुमची पोलिसांनी धिंड काढली असती, तुम्ही राहिला असतात शांत. व्हेरी शुअर त्या भाडकावने पैसे चालले पोलिसांना मारण्यासाठी. होऊ शकतो. तो मुधोळकर आहेच नीच माणूस, करू शकता 100%. काहीही करून त्याला करू सिद्ध पुरुष, हे ते करायचंच आहे. जेव्हा त्याची वेळ येईल ना, बंदुकीचा चाप मी तुमच्याकडे दे. करा काय करायचं ते. म्हणजे बायको रोज रोजपणे त्याच्या घरी ये जा करते, त्याच्याबरोबर हिंडते फिरते. कसं सहन करू मी? मी नाही का सहन करतोय गेले कित्येक महिने. माझ्या बायकोचं नाव तर त्यांच्या पांढऱ्या रेशन कार्डवर आलंय आता. उच्च उत्पन्न गट मुधोळकर फॅमिली. पण सहन करायचं, आणि जो सहन करतो तोच मानव. असे तांबडे बाबा नाही, सन्माननीय संख्ये यांचं मत इतकं ते सहन करतात. पण सिद्ध पुरुष, एकदा माझी कोर्टातली साक्ष होऊ द्या, मग मी तुम्हाला सांगतो कुठे, कधी आणि काय करायचं ते. गजल ने किया है इशारा, घड़ी भर का है खेल सारा, तमाशा ये बन जाएगा खुद तमाशा, एकदम बदल जाएगा ये नजारा, बदल जाएगा ये नजारा. म्याऊ म्याऊ म्याऊ. काय तू
हसतोस का आता वेड्यासारखा? अरे मग आता हसून तर काय, ही किती मोठी कॉमेडी आहे. इतक्या दिवसांनी मंजिरी घरात येते आणि नेमकी ती जायच्या वेळेला तू येतेस. वा, तुमची भेट झालीच असेल नाही का? एक्झॅक्टली. सो आता मंजिरीची ही खात्रीच पटली असेल की मी तुझ्या बरोबर संसार थाटायला मोकळा. शटअप सत्यजित. शटअप काय, असंच आहे. मॅड. आणि आता मला त्याचं काहीच वाटत नाही अनघा. इमोशनली आय एम आउट ऑफ इट आणि म्हणून मी हसू शकतो या गोष्टीवर, कळ? एनिवे, आपण आता इथे कसे यावेळी? थँक्यू. कशाबद्दल? अजयला अटक झाल्याचं कळलं मला. पण तो फार काळ अटकेत राहील अशा समजाखाली राहू नकोस. एक आहे, आता निदान पुढचे काही महिने तरी हिशोबात राहील तो. आणि तुला आभार मानायचे असतील तर विहंगचे आभार मान, कारण हे सगळं सेटिंग विहंगने घडवून आणलेलं. बोलते त्यांच्याशी. तुझ्या आईला संध्याकाळचा औषधांचा डोस दिलाय? मी मी बघते. हॅलो. अरे हो, उद्यापासून शुभ्राला पण कोर्टात घेऊन यायचंय. नाही मंजिरीला सांग. शुभ्राला कशाला? अरे बाबा, आईच्या कडेवर मूल दिसलं की ज्याच्यावर एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. तरी बिचारी आई आपल्या मुलीसह कोर्टात येते. दॅट मेक्स अ डिफरन्स, यु नो. तुला वाटतं हे तितकं गरजेचं आहे? आय मीन, तर गरजेचं म्हणजे खूप गरजेचं आहे. काय एवढीच आपल्याला सिंपती गेन करता येते ना, की बिचारे आपल्या लेकरासह कोर्टात येते. यु नो, यू गॉट इट ना. मला एवढंच कळतं की त्या माणसापेक्षा मनू शुभ्राची जास्त चांगली काळजी घेऊ शकते. अरे तुला कळण्यापेक्षा तर जजला कळलं पाहिजे ना, की आईला मुलीला आईची किती गरज येते. कळलं? तू तिला सांग, यापुढे कोर्टात येताना शुभ्राला बरोबर घेऊन यायचं म्हणून. अरे पण बिन नाही. आता ते तिला कसं पटवायचं ते तू बघ. पण कसंही करून दोघींचं कोर्टात हजर राहणं फार महत्वाचं आहे. कळलं? चल ठेव. ठीक आहे, मी बोलतो मनुशी. नुसतं बोलू नको रे बाबा, तिला राजी कर याच्यासाठी. कळलं? हा, चल ठेव. ओके, बाय. कुठे गेली होतीस? माझं एक महत्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेले होते जरा. हे बघ, आताच महाबळीचा फोन आला होता. जस्ट की त्याने आपल्या केससाठी एक फार महत्वाची सूचना केली. म्हणजे यापुढे, म्हणजे उद्यापासूनच आपल्याला कोर्टामध्ये शुभ्राला सुद्धा बरोबर घेऊन जायचं. काय? हो. अहो पण तिला कशासाठी? आईला आणि मुलीला सोबत बघून त्यांच्यावरती इम्पॅक्ट पडेल असं महाबळी म्हणत होते. मी नाही नेणार आहे शुभ्राला कोर्टात. का? मला कारण कळू शकेल? हो, कारण इतर साक्षीदारांसारखं माझ्या शुभ्राचं मला कोर्टात भांडवल होऊ द्यायचं नाही. म्हणजे बाबा, पर्सनल लेवलवर न जाता आपण कोर्टात यांच्या विरुद्ध केस लढणार आहोत असं आपलं आधीच ठरलं होतं. पण तरी सुद्धा तुम्ही श्वेता आणि इतर लोकांना या केसमध्ये इन्व्हॉल्व केलं आणि नको त्या गोष्टी कोर्टासमोर मुद्दा मांडल्या गेल्या. नाही, मला तसं वाटत नाही. मला असं वाटत नाही, कारण कोर्टासमोर आलेली प्रत्येक गोष्ट विनाकारण आलेली नाहीये. ज्या लोकांनी साक्ष दिल्या त्यांची साक्ष 10 खोटी होती असं तू सुद्धा म्हणू शकत नाहीस ना. आणि हे काय सगळ्यांनी कोणी काय जाणून बुजून केलेलं नाहीये. हा, आता श्वेताबद्दल जर म्हणशील तर तिला जो अनुभव आला तो तिने जसाच्या तसा कोर्टासमोर सादर केला. याच्यामध्ये तिची काय चूक आहे? पण बाबा, केस जिंकण्यासाठी असे साक्षीदार त्यांनी उभे केलेले नाहीयेत आणि तसं करणं त्यांना अवघड सुद्धा नव्हतं. अवघड होतं.
अगं तुझ्या विरुद्ध उभे करायला त्यांच्याकडे साक्षीदारच नाहीयेत, मग ते आणणार तरी कुठून ना? शिवाय शुभ्राला आपण कोर्टामध्ये घेऊन जातो त्याच्यामध्ये काहीच धोका नाही. तो मुधोळकर काय तिला कोर्टामधून पळून नाही घेऊन जाऊ शकत. तसं नाहीये, पण शुभ्राला कोर्टात नेणं आणि तेही केवळ माझ्या तिच्यावरच्या प्रेमाचं प्रदर्शन मांडण्यासाठी, हे मला अजिबात मान्य नाही बाबा. हे बघ मनू, महाबळे हा जरी माझा मित्र असताना तरी सुद्धा तो आपला एक वकील आहे हे आपल्याला विसरून नाही चालणार. त्याने आपल्याला जे काही सुचवलं ना त्याच्यामध्ये त्याचा नक्कीच काहीतरी भक्कम हेतू असणार. ठीक आहे, तसं असेल तर मग मी बोलते त्यांच्याशी स्वतः आणि मी सांगते त्यांना की शुभ्राला कोर्टात न्यायला मी तयार नाहीये. मनू गुड मॉर्निंग. मॉर्निंग. थोडं बोलायचं होतं, बोलू शकते? बोला ना प्लीज. तुमच्या बायकोच्या वकिलानं कोर्टात आणखी काही साक्षीदार बोलवण्याची परवानगी मागितली आणि जजनी ती दिली असा कॉल आला होता मला. कोण आहेत, कोण आहे साक्षीदार? सध्या 2 नावं कळली आहेत. एक स्वप्नील वाडेकर. एनी सरप्राइजेस? नो, नो सरप्राइजेस. इनफॅक्ट स्वप्नीलची साक्ष आतापर्यंत झाली कशी नाही याच आश्चर्य वाटत होतं मला. स्वप्नील म्हणजे तोच ज्याच्या ऑफिसमध्ये मी नाव बदलून. ओ, कळलं. त्या साक्षीला बाकी काही डॅमेज हो ना हो, पण जजने जर स्ट्रिक्टली वागायचं ठरवलं ना तर तुमच्यावरच डॉक्युमेंट फोर्जरीचा वेगळा एक चार्ज लागू शकतो. सो आय हॅव टू रिअली टेक केअर ऑफ दॅट. ठीक आहे? आय एम सॉरी मॅडम. माझ्या करामतीमुळे तुमच्यासाठी गोष्टी कठीण होत आहेत कधी कधी. कधी कधी? वा मुधोळकर, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर अजूनही इंटॅक्ट आहे. सॉरी, आय रिअली डिडंट मीन टू बी सो मीन. दुसरा साक्षीदार कोण आहे? दुसरा साक्षीदार त्याला तुम्ही खूप चांगलं ओळखता, रादर सगळ्यात जास्त चांगलं ओळखता. म्हणजे मुंगीच कसा सापाला ओळखतो ना तसा. एनी गेस? दादा होळकर. खरंच खूप चांगलं ओळखता तुम्ही त्यांना. सो दादा होळकरचे. नाही बाबा, दादा होळकर जर कोर्टात साक्ष द्यायला येणार असेल तर मी कोर्टात पाय सुद्धा ठेवणार नाही. का? का म्हणजे कमरेखाली वार करायचे नाहीत हे महाबळांसमक्ष तुम्हाला बोलले मी. आणि तो हलकट माणूस कोर्टात नेमकं तेच करणार याची पूर्ण खात्री आहे मला. मला खरंच कळत नाही त्या नालायक माणसाची आपल्याला गरजच काय आहे. कोर्टात त्याची साक्ष महत्वाची ठरू शकते. अहो पण का? त्या माणसाला इतकं महत्व देण्याची काय गरज आहे? तुम्ही त्याला पुरते ओळखून आहात बाबा. तुमच्याकडे नोकर म्हणून काम करत असताना त्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, माहिती आहे ना? मग उद्या कोर्टात साक्ष देते वेळी तो दगाफटका करणार नाही याची काय गॅरंटी आहे? आणि तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता? हो, यावेळी ठेवतोय. कारण तो तुझ्या नवऱ्याला बर्बाद करायला आसुसलेला आहे. त्यामुळे तो आपल्या बाजूने साक्ष नक्की देईल. हे बघ, मला तुझ्या नवऱ्याला बर्बाद करायचं नाही, बिलकुल इच्छा नाही माझी. मला फक्त माझी नात हवी. दॅट्स ऑल. मी फक्त एकच सांगते बाबा, आतापर्यंत त्या माणसाने नाही ते उद्योग केले, अगदी खून करेपर्यंत गुन्हे केलेत त्याने. खर तर त्याच्यासारखा नीच माणूस आपल्या सावलीला सुद्धा उभा राहता कामा नये. आणि तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थासाठी त्याला जवळ करतात एवढंच लक्षात ठेवा. जवळ करतो म्हणजे का त्याची सोयरीक नाही करत आहे मी. हो, मी स्वार्थी आहे. मी स्वार्थी बनलोय, माझ्या नातीसाठी स्वार्थी बनलोय मी. तुला एक सांगू म्हणून, त्या दादा होळकरपेक्षा नीच आणि नालायक तुझा नवरा आहे. दादा होळकर एकतर थेट आणि सरळ वार तरी करतो. तुझा नवरा स्वतःला व्हाईट कलर म्हणतो आणि निलागिरीपणाचं प्रदर्शन मांडत हैदोस घालतो. आता उगाच यांची आणि दादा होळकरची तुलना करू नका. का?
खरं आहे ते. मला एक सांग, जसं सामंजस्याने तुझा नवरा तुला डिवोर्स द्यायला तयार झाला, तशी तुला तुझ्या मुलीची कस्टडी द्यायला का तयार होत नाहीये? एक लक्षात घे मनू, त्याला तुझी गरजच नाहीये, त्याला त्याची फक्त मुलीची कस्टडी हवी आहे. कारण एकदा त्याला त्याची मुलीची कस्टडी मिळाली आणि मग तुझ्याशी डिवोर्स झाला ना की मग त्याचे पुन्हा तो प्रकार करायला मोकळा, म्हणजे थिल्लरपणा करायला मोकळा. मग बिंदासपणे त्याला रंगेलपणा करता येईल. एकदा मुलीची कस्टडी मिळाली ना की मग लफडं असलेल्या बाईबरोबर लग्न करायची गरजच भासणार नाही ना त्याला. प्लीज, वास्तव बोलतोय मी. आश्चर्यचकित होण्याची गरजच नाहीये. डिवोर्स नंतर आम्ही दोघांनी काय करायचं हा आम्हा दोघांचाही वैयक्तिक प्रश्न आहे. कारण त्यानंतर आम्ही एकमेकांना बांधील नसणार. पण म्हणून आता कोर्टात दादा होळकर सारख्या माणसाला साक्षीदार म्हणून उभं करण्यात काय अर्थ आहे? त्यामध्ये सगळ्या गोष्टी माफ असतात म्हणून. हे युद्ध नाहीये, हा माझ्या आणि माझ्या मुलीच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. जेव्हा तुझा नवरा तुझ्यावरती संशय घेऊन माझ्या संस्काराचे वाटेल तसे धिंडवडे काढत होता ना, तेव्हा कुठे गेला होता का तुझा आत्मसन्मान? हे सुद्धा तसंच आहे. एक बाप म्हणून मी माझं कर्तव्य बजावतोय. तुला न्याय मिळवून देणं हे माझ्यासाठी एखाद्या युद्धासारखंच आहे. आणि त्यासाठी दादा होळकर पेक्षा अगदी नालायक माणसाला मला कोर्टामध्ये आणायची गरज भासली ना तर मी ते सुद्धा करीन. असं बोलून तुम्ही तुमच्याच तत्वांना तिलांजली देताय बाबा. यापूर्वी मी तुम्हाला असं कधीही वागताना पाहिलं नव्हतं. हे बघ, माझ्याशी या विषयावरती जास्त चर्चा करत बसू नकोस आणि मला सल्ले सुद्धा देऊ नकोस. त्यासाठी आपण वकील नेमलाय ना. मग हे बघ, वकील मला जे काय सांगेल ना तेच फक्त मी ऐकणार. आणि मग तुला राग येवो अथवा न येवो, ही केस संपेपर्यंत माझ्या दृष्टीने सगळ्या गोष्टी क्षुल्लक आणि दुर्लक्षित आहेत. जी गोष्ट माझ्या मनाला पटत नाही त्याचा मी स्वीकार करणार नाही. म्हणून ही केस संपेपर्यंत तुझ्या सगळ्या भावना, तुझं सगळं मन वगैरे जे काय ना ते बाजूला ठेवशील तर बरं होईल. एकदा का मुलीची कस्टडी मिळाली की मग तुझ्या भावनांना महापूर येऊ दे, बांध फुटू दे सगळा. आणि मी जे काय आता बोलतोय ना ते तुला स्वच्छ आणि स्पष्टपणे कळते अशी माझी अपेक्षा आहे. तुमचं संपूर्ण नाव? स्वप्नील अशोक वाडेकर. वाडेकर साहेब, मला तुम्ही सांगा, तुम्ही पृथ्वीराज सरनाईक आणि मंजिरी सरनाईक यांना कसं काय ओळखता? पृथ्वीराज सरनाईक माझ्या बाबांचे खूप जुने मित्र आणि मंजिरी त्यांची मुलगी. लहानपणी आम्ही काही काळ एकत्र घालवलाय पुण्यात. त्यानंतर आम्ही नागपूरला शिफ्ट झालो. बरं, हा जो माणूस इकडे बसलेला आहे त्या माणसाकडे नीट पहा. मला सांगा, मी यांना ओळखता? होय. काय म्हणून ओळखतं? ही व्यक्ती माझ्या फर्म मध्ये संजय सरंजामे या नावानं काम करत होती. हो. मला नंतर कळलं की यांचं खरं नाव सत्यजित मुधोळकर. हा, संजय सरंजामे. माझ्या ऑफिसमध्ये तिथे काय करतो? एक मिनिट स्वप्नील, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज? हाय स्वप्नील, मी सत्यजित मुधोळकर. युअर ऑनर, मिस्टर मुधोळकरांचा एक नवीनच पराक्रम कोर्टासमोर आलेला आहे. त्यांनी खोट्या नावानं खोटे पेपर सादर करून वाडेकरांच्या फॉर्म मध्ये घुसखोरी केलेली. तर वाडेकर, मला सांगा, जेव्हा यांनी तुम्हाला सांगितलं की त्यांचं नाव संजय सरंजामे आहे तेव्हा कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही यांना काम दिलं? नाही, त्यांनी मला डॉक्युमेंट्स दाखवली. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, पॅन कार्ड.
ही सगळी कागदपत्र, सगळे डॉक्युमेंट्स संजय सरंजामे या नावानंच होती. होय. युअर ऑनर, हे आता फक्त फॅमिली मॅटर झालेलं नाही, इनफॅक्ट आता क्रिमिनल मॅटर झालेलं आहे. कारण पॅन कार्ड सारख्या महत्वाच्या डॉक्युमेंटवर फोर्जरी करण्याचा भयंकर मोठा गुन्हा या मुधोळकर नावाच्या माणसानं केलेला आहे. इनफॅक्ट मला तर असं फिलिंग आहे की आय शुड विड्रॉ माय केस. कारण ज्या माणसाची मेंटॅलिटी इतकी क्रिमिनल आहे, अशा माणसाला एका निरागस गोड निष्पाप मुलीची कस्टडी द्यायची की नाही, हा माझा $1 मिलियन क्वेश्चन आहे. आणि अर्थात हे कोर्टाने ठरवायचं. दॅट्स ऑल युअर ऑन.